आज श्री गजानन महाराजांच्या चमत्काराविषयी जर बोलावं तर समर्थांच्या बाबतीत त्यांचा विजय ग्रंथ जो आहे तो अनेक चमत्कारांनी त्यांच्या भरलेला आहे. पण या ठिकाणी आमच्या मयवाडी मंदिराकडे जर का पाहिलं असेल तर आलेला कोणताही भक्त त्यांच्या द्वारावर नृत्य असताना परत जात नाही. आणि त्यांच्या बाबतीत महाराजांच्या भक्तांच्या जीवनात अनेक चमत्कार आहेत जे मोजून संपणार नाहीत. आकाशातील चंद्र चांदण्या मोजून संपतील परंतु महाराजांचे चमत्कार मात्र मोजून संपणार नाहीत. परंतु आज एक अनुभव मात्र मुद्दाम तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे या ठिकाणी 2014 मधील मार्च महिन्याची एक मध्यरात्र. त्या मध्यरात्रीच्या त्या प्रसंगी एक चोर या दक्षिण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज चोरी करण्यासाठी आला आणि पोलिसांकडून नंतर कळलं की हा चोरी मंदिरातील मंडपेट्यात चोरण्यामध्ये सराईत असलेला गुन्हेगार आहे. तो चोर आला आणि कसलाही आवाज होता कामा नये याची काळजी घेत त्याने दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांच्या प्रेरणेनं आमच्या घरात मात्र आवाज आला. बाबांना मोठा कसा तरी खणखण आवाज आल्यासारखा आवाज झाला आणि ते उठले आणि बाहेर येऊन बघितलं तर इथे काहीतरी रस्त्यावर येऊन बघितलं तर इथे काहीतरी हालचाली दिसते. त्याने आम्हाला झोपेतनं उठवलं की मंदिरात काहीतरी प्रकार चालू. मी उठलो आणि जसं काही महाराजांनी मला मंत्रवत एखादा संमोहित केल्याप्रमाणेच मी चालत चालत अंधाराची पर्वा न करता माझ्या पूजेच्या वाटेनं इथं आलो आणि आत बघतो तर या खंडपेटीकडे फोडण्याचा तो प्रयत्न करतो आणि मी त्याला बघून दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. तो चोर आताच अडकला आणि तो आत अडकल्याबरोबर मी सगळीकडे सगळ्यांना हाका मारून कोणाकोणी करून लोकांना इथं बोलवलं आणि तिथल्या ग्रामस्थांनी त्या चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. तो चोर विचार करत होता एकाच गोष्टीचा की मी कसलाही आवाज न करता चोरी करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु या लोकांना आवाज आला कुठून आणि कसा. हा तर महाराजांचा चमत्कार. कुठल्याही प्रकारच्या शांततेमध्ये ध्वनी नाद निर्माण करण्याचं सामर्थ्य हे फक्त परमेश्वरामध्ये आहे म्हणतात. ते काही खोटं नाही. जय गजानन.